आता बघा मी तुम्हाला छान 2 पदार्थ करून दाखवते। पोट भरून जाईल इतके छान पदार्थ झटपट बनेल असे। तर सर्वात आधी तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आता बघा मी त्याच्यासाठी ग्रीन पेस्ट करून घेतली आधी। आता पॅन मी ठेवला आहे गॅसवर, त्याच्यात मी 3 चमचे मोठ्या चमच्यानी तेल घेतलेलं आहे। तर बघा आता त्या तेलाला छान गरम होऊ देते। तोपर्यंत मी जे पेस्ट केली आहे, खोबरं घेतलं आहे किसलेलं, कोथिंबीर घेतलेलं आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, तसंच 3 लसणाच्या कळ्या घेतल्या आहे, 1 कांदा घेतला आहे आणि हिरव्या मिरच्या पण वापरल्या। आता मी अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे याच्यामध्ये तडतडू दिलं आणि जे मी पेस्ट केली होती एका कांद्याची 4 हिरव्या मिरच्या घेऊन, तर त्याची पेस्ट मी अर्धी ह्याच्यात टाकली, अर्धी मी दुसऱ्या पदार्थात वापरणार आहे। तर बघा आता मी त्याला छान होऊ देते। थोडं खोबरं किसलेलं घेतलं, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही शेकून घेऊ शकता खोबऱ्याला। बघा छान आता अर्धा चमचा हळद टाकली, छोट्या चमच्याने 1 चमचा समजा, आणि हो मोठरीला छोटे छोटे कोंब आले, जास्त कोंब येऊ दिलेले नाही आहे। मोठ छान अशी होऊ देते। ग्रीन पेस्ट केल्यामुळे छान चव येते आणि असा वेगळा फ्लेवर वाटतो थोडासा। बघा आता याच्यामध्ये मी तिखट टाकलं 1 चमचा आणि 1 चमचा धना जिरा पावडर, सोबतच त्याच्यात अर्धा चमचा गरम मसाला टाकून दिला। अर्धा चमचा घेतला आहे। चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि त्याला छान असं होऊ द्यायचं आहे। त्याच्यानंतर आता मी बघा त्याच्यामध्ये मेन वस्तू म्हणजे 1 बटाटा बॉईल किसून त्याच्यामध्ये टाकला, मॅश करून नाही टाकला, किसून टाकला, कारण त्याचं छान असं प्लेन असं छान होते, रस्स्यामध्ये प्लेन तयार होते रस। तर बघा आता छान शेकून घेते त्याला हलकासा, म्हणजे त्याची चव छान येते त्याच्यामध्ये। बॉईल पोटॅटो आहे। आता याच्यामध्ये मी पाणी टाकलं, ज्या वाटीने मी मोठ घेतली होती त्याच वाटीने 2 वाट्या पाणी घातलेलं आहे। नंतर वाढवता येते पण शिजेपर्यंत त्याला तसंच मी तेवढ्यामध्ये शिजवते। आता झाकण ठेवलं, आता याला छान थोडा वेळ होऊ देते 10 मिनिटात। आता दुसरा पदार्थ म्हणजे मी पुन्हा कुकर ठेवला गॅसवर, त्याच्यामध्ये 2च चमचे तेल टाकलं आहे आणि हो अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, तसंच आता 1 तमालपत्र त्याच्यामध्ये मी टाकते आहे। तर आता झटपट बनणारा पदार्थ आहे, जास्त वेळ लागत नाही। बघा आता त्याच्यामध्ये 1 तमालपत्र छोटं टाकलेलं आहे आणि त्याला आता छान होऊ देते। त्याच्यामध्ये जी ग्रीन पेस्ट मी वापरणार होती तीच अर्धी वापरते। एका पेस्टमध्ये 2 पदार्थ तयार होऊन जाते। हो, आणि माझ्याकडे फ्रोझन वाटाणा होता, मी त्याला घेतला आणि सोयाबीनच्या छोट्या वड्या घेतल्या, अर्धी वाटी घेतलेल्या आहे। तसंच 1 वाटी बासमती राईस छान मी असा धुवून त्याचं पूर्ण पाणी निथळू दिलं, मग त्याच्यामध्ये टाकलेलं आहे। अर्धी वाटी मी सोयाबीन वड्या वापरल्या, अर्धी वाटी मी वाटाणा वापरला। आता तसंच मी 1 चमचा धना जिरे पावडर, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। ऑलरेडी मिरच्या तिखट होत्या, त्याची पेस्ट त्याच्यामध्ये टाकली म्हणून तिखट वाढवत नाही आहे। हां, तूप आवर्जून टाका किंवा बटर टाका, जे असेल तुमच्याकडे अवेलेबल, नसेलच तर दही टाका 1 चमचा। त्याने दाणा भात छान होतो आणि चव पण छान येते। बघा आता झालं। त्याच्यामध्ये आता मी ज्या वाटीने तांदूळ घेतले होते त्या वाटीने 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे, कारण जेव्हा आपण असा भात करतो पुलाव मसाले भात, त्याच्यावर फक्त 1.5 इंच कुकरमध्ये करत असाल तर 1.5 इंच जास्त पाणी ठेवायचं। 2 शिट्ट्यामध्येच होऊन जातो। जर लवकर शिट्टी होणारी असेल आणि मोठ्या कुकरमध्ये करत असाल तर 1 शिट्टीमध्ये छान तुमचा पुलाव तयार होऊन जातो। बघा आता छान 1.5 वाटी पाणी टाकून मी कुकर बंद केला, मी फक्त 2 शिट्ट्या काढणार आहे। बघा आता हे पण तयार झालं छान, रश्शेवाली मोठ छान तयार झाली, चमचमीत झणझणीत अशी छान चव छान येते मस्त। आता त्याच्यामध्ये थोडं आमचूर पावडर टाकलं, एवढूसा गुळाचा खडा, जास्त नाही टाकलं, बरेच जणांना गोड आवडत नाही, एवढंसा किंचित टाका, त्याने तुमच्या रश्श्याला कलर छान येतो। बरं आता तयार झालेलं आहे, छान तयार झालं। थोडं 5 मिनटं आणखी होऊ दिलं, 10 मिनटात तुमची रेसिपी रेडी होऊन जाईल। बघा किती छान रस्सा तयार झालेला आहे मस्त मोठेचा, आणि दाणे पण छान आहे, शिजून गेले सर्व दाणे व्यवस्थित, आणि भात पण रेडी झालेला आहे। आता भाताचा कुकर गार झाला, मी तुम्हाला भात पण काढून दाखवते। बघा किती छान झालेला आहे। तर तुम्ही ही रेसिपी बनवा आणि मला सांगा तुम्हाला कशी वाटली। थँक्यू सो मच।